मुंबईमधल्या विसर्जनासाठीच्या प्रमुख केंद्रांपैकी प्रमुख चौपाट्यांपैकी गिरगाव चौपाटी ही एक विशेष, कारण जे मोठे आणि मानाचे गणपती आहेत, मोठ्या सार्वजनिक मंडळांचे गणपती आहेत, ते सगळ्या गणपती बाप्पांचं इथे विसर्जन होत असतं। अनेक घरगुती गणपतींचं सुद्धा इथे विसर्जन होत असतं आणि त्यातच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। इथले जे पोलीस कर्मचारी आहेत, जे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्या सोबत ते संवाद सुद्धा साधू शकतात। इथे जे भक्तगण उपस्थित आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या सोबतही ते संवाद साधू शकतील। तर दुसरीकडे नागपूरमधली दृश्य आपण बघतोय, आकर्षक अशी विद्युत रोषणाई, त्यासोबतच पारंपरिक अशी वाद्य यांच्या साथीने आता बाप्पाला निरोप दिला जातोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरच्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन झालेलं आहे। तर अगदी काहीच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावरच्या गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन केलं जाणार आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये हेच भक्तिमय वातावरण आपण बघतोय। गेल्या 11 दिवसांचा पाहुणचार घेऊन आज गणपती बाप्पा त्यांच्या गावी निघालेले आहेत, त्यामुळे गणपती चालल्या गावाला चैन पडेना आम्हाला असाच जयघोष संपूर्ण राज्यभरामध्ये होतोय। तिकडे पुण्यामध्ये जर आपण विचार केला तर सध्या मानाच्या 4 गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे। पुन्हा एकदा ही दोन थेट दृश्य आपण बघतोय। संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन होतंय। मुंबईमध्ये खास करून चौपाट्यांवरती तर काही कृत्रिम तलावांमध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं। त्यासोबत इतर ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणपती बाप्पाच्या मिरवणुका निघतात। पुण्यामधल्या मिरवणुका अगदी 2-2 दिवस चालतात, तर मुंबईमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक ही उद्यापर्यंत चालते आणि उद्या सकाळी त्याचं विसर्जन होतं। तर ही थेट दृश्य आपण बघतोय मुंबईमधली गिरगाव चौपाटीवरची। राज्यपाल सुद्धा आता तिथे पोहोचलेले आहेत। राज्यपाल त्यांच्या सोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळे आता गिरगाव चौपाटीवरती पोहोचलेले आपण बघतोय। महानगरपालिकेकडून त्या तिघांना सुद्धा या विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि याच साठी आता हे तिघ जण इथे उपस्थित आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय नागपूरमधली दृश्य आहेत। नागपूरमध्ये फटाक्यांची आतिषबाजी केली जाते। मगासपासून नागपूरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक देखावे सुद्धा आपण या मिरवणुकांच्या माध्यमातून बघतोय। आकर्षक अशी विद्युत रोषणाई, प्रत्येक रथामधून ज्या पद्धतीने गणपती बाप्पा पुढे जातोय तो प्रत्येक रथ फुलांनी असेल, विद्युत रोषणाईने असेल सजवला गेलेला आहे। पारंपरिक वाद्यांच्या सोबतीने ही मिरवणूक पुढे जाताना दिसते। नागपूरच्या शहरांमधली जी पारंपरिक अशी गणेश मंडळ आहेत त्यांच्या या मिरवणुका आणि अलोट अशी गर्दी नागपूरमध्ये सुद्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।